नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन. राज्यभरात लालपरी बंद. कर्मचारी आक्रमक. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रशासनाचा दावा. सोशल मीडियावर जातीवाचक शिवीगाळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत अपशब्द वापरणाऱ्यावरती गुन्हा दाखल करा. बसपाची पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी. आता बघूया सविस्तर बातम्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई वाढ भत्ता, वेतनवाढ मिळावा आणि या अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने 3 सप्टेंबर पासून एसटी कर्मचारी धरणे आंदोलन करत आहेत. राज्यभरात लालपरी बंद असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन पाहिजे आणि हे आमच्या आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये बराचसा तफावत असून यापूर्वी आम्ही बरीच आंदोलने केले, परंतु आतापर्यंत आम्हाला राज्याने सरकारने आतापर्यंत काही दिलेलेच नाही आणि ही वेळ परत आम्हाला सरकारनेच आणली. आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि विशेष म्हणजे आता गणपतीचा उत्सव आहे. गणपती फेरसाठी आमच्या कोकणात गाड्या जात असतात आणि महाराष्ट्रातून कोकणात गाड्या जात असतात. संभाजीनगर विभागामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही डेपोमधून एकही गाडी मार्गस्थ गेलेली नाही. प्रवाशांना वेठी धरावा ही आमची अजिबात इच्छा नाही, कारण प्रवासी आमचं दैवत असून परंतु आमच्या कर्मचाऱ्याच्या रोजीरोटीचा किंवा पोटापाण्याचा जो प्रश्न आहे, कारण आतापर्यंत बऱ्याच दिवसापासून आमचा 7व्या वेतन आयोगानुसार आम्ही मागणी करतो, राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या म्हणून मागणी करतो, परंतु सरकार आमच्या कुठल्याही मागण्याची दखल घेत नाही. आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगतो की आमचा थकीत घरभाडे भत्ता, DA, महागाई भत्ता आणि बेसिकचा इन्क्रिमेंटचा फरक हा बऱ्याच दिवसापासून बाकी आहे, तो सुद्धा द्यायला तयार नाही. आणि मग बाकीचा तर विषय फार गंभीर सरकारने करून ठेवलेला आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी देऊ, कारण येणाऱ्या गणेश उत्सवासाठी आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यासाठी आज या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही डेपोमधून एकही गाडी बाहेर पडलेली नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन हे चालूच राहील. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 8 आगार आहेत. त्यापैकी 5 आगार आपले चालू आहेत. 3 आगारामध्ये सुद्धा अंशतः बसेस चालू आहेत. या ठिकाणी मी मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी जे धरणे आंदोलन करत होते त्या सर्व संघटना प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना मी आवाहन केलेलं आहे की आपण सकाळी धरणे आंदोलन केलं, आपण कुठल्याही प्रकारच्या संपाबाबत काहीही सांगितलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे एक मतभिन्नता कर्मचाऱ्यामध्ये निर्माण झाली. त्यांनी एकही बस काढलेली नव्हती. त्यामुळे त्या सर्वांना मी आवाहन केले की आपण सर्व बसेस मार्गस्थ कराव्यात. नाही, आपल्याकडे 3 आगारामध्ये अंशतः बसेस सुरू आहे. या ठिकाणी आपलं नॉनस्टॉप पुणे पण चालू आहे मध्यवर्ती बसस्थानकातनं. आपले पैठण आगार, कन्नड आगार या ठिकाणी सुद्धा बसेस सुरू झालेले आहेत. 244 फेऱ्या सकाळी रद्द आहेत, परंतु आता ज्या दुपारच्या फेऱ्या आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची जी गैरसोय होत आहे ती ते टाळावी, त्या अनुषंगाने सर्वांनी कामावर यावे असं मी त्यांना आवाहन केलं. काही प्रवासी असं आलं की गंगापूर पैठण असं सिल्लोडसाठी या भागात बसेस सुटल्यानंतर नाही, सोयगाव सिल्लोड आगारातल्या बसेस निघालेल्या आहेत. आपल्याकडे फक्त मध्यवर्ती बसस्थानक, त्याच्यानंतर कन्नड या ठिकाणी प्रॉब्लेम होते, पण ते पण सॉर्ट आउट होत आहेत. EWS कोट्यातून मराठा समाजाला दिलेले आरक्षण लवकरात लवकर पूर्ण करावं. शेतकरी, कामगार व शेतमजूर यांच्या मुलांचं शिक्षण पूर्णपणे मोफत करावं. यासह अन्य मागणीला घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने क्रांती चौक येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे. त्यांच्या मागण्यांबाबत उपोषणकर्त्यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. उपोषण करतात तुम्ही काल संध्याकाळून बसलेला, काय मुख्य मागणी आहे? आमची मुख्य मागणी आहे की EWS जे आरक्षण होतं ते EWS आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावं. त्यानंतर मराठवाड्यासाठी, फक्त मराठवाड्यासाठीच हैदराबाद गॅजेटियर हे लागू करण्यात यावं आणि जे काही स्मारकाचे जे काही मागणी येते त्या मागणीसाठी परवानगी जी काही नाकारली जाते किंवा ज्या काही परवानगीच्या प्रोसेस आहेत त्या शिथिल करून एक 7 ते 8 दिवसांमध्ये
तर कुठल्याही महापुरुषांच्या स्मारकासाठी परवानगी देण्यात येईल ही आमच्या प्रमुख मागणी. बरं, पण आता मला सांगा की उपोषण एकमेव असं असून तुम्ही ज्या मागण्या करणार त्या मागण्या जरांगे पाटील सुद्धा करतायत, काही मागण्या वगळल्या, तर मात्र त्यांनी उपोषण त्यांनी नाही सांगितलं, पण तुम्ही करता येईल. कोण कुठे उपोषण करते या संदर्भात मी जास्त काही बोलू शकत नाही. राहिला विषय, मला असं वाटतं की मी पहिले पण हेच सांगितले की आमची मागणी ही मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जे प्रमाणपत्र आहे, मराठवाड्यातील मराठा समाजाला EWS आरक्षण लागू करण्यात यावं ही आमची मागणी, आणि आमची मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित आहे. तर हे जे उपोषण आहे ते आमरण उपोषण डायरेक्ट आता मागणी कसं लिहितं? हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी मागे हटणार नाही. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बंजारा समाज चांगलाच आक्रमक झालाय. शहरातील सिडको चौकात बंजारा समाजाच्या वतीने वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारत बंजारा समाज बांधवांनी आपला निषेध व्यक्त केलाय. वडेट्टीवार यांनी बंजारा समाजाची माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. काशीराम पवार बाजी उमरत राजगड टाळडो ज्यांना जिल्हा जालना तालुका वखारी पोस्टच मारो मार एक हात जोडून इंतीच मग गरीबेर बेटीचू संजय भाऊ राठोडे सारू माझ को सभा करे नाही चुमारे माथे टाकाच साथ तरी माझ आता हुबरी चुतमेन पण मारो खेळू तर संजय भाऊ राठोडे सारू से साथ दो से बंजारा तुम्हारो एक रक्तच एक खूनच एक मर्दाच जर तुम साथ देते हे तो संजय भाऊ आधार ऊपर सेवालाल महाराज प्रकारे पेशाल लाडकी बहिणीवर आरोपी टाकलेले संजय राठोडेवर त्याच्यासाठी आम्ही कवाई म्हणले निमी रातेल म्हणले पुतळ्यावर रस्त्यावर आम्ही रोडवर आम्ही जिल्ह्यात अध्यक्ष सारा जगामध्ये असलं तर आम्ही त्याचे संघ राहणार हे संजय भाऊ राठोडासाठी आम्ही जित्ते हे आम्ही काय मेल्याले नाही आम्ही जित्ते हे जगामध्ये आम्ही इतक्या लोक त्याच्या साठी सारा जगामध्ये आमचा अभिमान करून राहिले. लाडकी बहिणीचा काहून अभिमान केलं तुम्ही? आमचे मंत्रीचा अभिमान, आमचे देवाला सेवालाल महाराजचा अभिमान, जे आम्हाला भेटलेले निधी ते होऊ द्या ना. आमचे कार्यक्रम, आमचे देवाचा काहून कार्यक्रम बंद करा लागले तुम्ही? आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही बंद करायला कोणी नग पाहिजे. जर कोणी नग केलं तर सेवालाल महाराज तुमचा एवढा वाटोळा रोडावर एक एक मरण तुम्ही. काही बोटावर मोजण्या ते मागण्या पूर्ण होत होत्या, पण हेच काही जातीवादी लोकांना बघवल्या जात नाही. कालचीच घटना पाय विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणीचे टर उडवण्याच्या उद्देशाने लाडक्या बहिणीलाच असं समानार्थी शब्द म्हणून लाडका मंत्री म्हणत 500 कोटीचा भूखंड मंत्र्याच्या घशात घातला अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे. अत्यंत अपमानजनक आहे. लाडक्या बहिणीची योजनेचाही अपमान आहे आणि बंजारा समाजाचा आणि मंत्र्याचाही अपमान आहे. आम्हाला हा भूखंड समाजाला मिळालेले आहे, धर्मदायामध्ये नोंदणीकृत ट्रस्टला मिळालेला आहे आणि ही आमची मागची 20 वर्षापूर्वीची मागणी होती ती आज शासनाने पूर्ण केलेली आहे. तो मंत्रीला दिलेला नाही, पण संजय राठोडला बदनाम करण्याच्या उद्देशाने हा खोटा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. आज अशा प्रकारच्या स्वतः ओबीसी म्हणून घेणारे या खोटाड्या नेत्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि हाच निषेध मोर्चा पूर्ण महाराष्ट्रभर भेटणार आहे. याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे. वडेट्टीवारांचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कृत्रिम अवयव व अन्य साधनांच्या साहाय्याने दिव्यांगांचं जगणं सुकर व्हावं यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. फुलंब्री येथील पंचायत समितीत आज 200हून अधिक दिव्यांगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व सहसाहित्याचं वाटप करण्यात आलंय. खासदार कल्याण काळे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, प्रांताधिकारी नीलम बाफना आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच अलेम्को संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की प्रत्येक पंचायत समिती कार्यक्षेत्रात या योजनेद्वारे दिव्यांगांना मदत देण्यात येईल. त्यासाठी यंत्रणेने दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक असलेल्या मदत साहित्याची मागणी नोंदवावी व त्यानुसार मदत देण्यात येईल. कुणीही दिव्यांग गरजू व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. खासदार कल्याण काळे यांनीही यावेळी दिव्यांगांना प्रशासनाने तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना केल्या आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगाची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना भारी. शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन. पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात. मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे.
तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय का बा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतो की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. ओमी यादव नावाच्या एका इसमाने सोशल मीडियावरती जातीवाचक शिवीगाळ तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे अपशब्द वापरून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केलाय. या समाजकंटकाला त्वरित अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे. तुम्हीच बघा काय व्हिडिओ व्हायरल झालाय आणि बसपाची मागणी काय आहे ते. इन लोगों के SC/ST एक्ट से डरने लगे हैं, लेकिन मैं आप सभी लोगों के बीच में खुले तौर पे इन लोगों को चैलेंज करता हूं कि मैं इनके SC/ST एक्ट से नहीं डरता हूं. इन लोगों को जो मेरा मैं साफ साफ बताता हूं कि ये लोग और इसी तरह का बाबा साहब इनका आंबेडकर था, जिनको ये लोग आज अपना बाप मानते हैं. उसके पास हजारों किस्म की डिग्रियां रही होंगी, भले ही उसने PhD की होगी, लेकिन इसकी जो मानसिकता आज आदरणीय डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, आदरणीय ॲडव्होकेट हिवाळे सर, माननीय जिल्हाध्यक्ष सचिनराव बनसोडे आणि सर्व जिल्ह्याची कमिटी, आम्ही सर्वजण मिळून एक नालायक यादव नावाचा माणूस याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि SC/ST OBC करता अतिशय खालच्या दरामध्ये एका व्हिडिओ क्लिपमध्ये शब्द वापरलेले आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण शिष्टमंडळासह माननीय कमिशनर साहेब औरंगाबाद पोलीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि त्या नालायकावरती गुन्हा दाखल करण्यासाठी माननीय कमिशनर साहेबांना विनंती केलेली आहे. आज माननीय पोलीस कमिशनर साहेब यांना बहुजन समाज पार्टीच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या शिष्टमंडळामध्ये डॉक्टर ऋषिकेश कांबळे, ॲडव्होकेट हिवाळे साहेब, सचिन बनसोडे जिल्हाध्यक्ष, अमोल पवार आणि आमच्या बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं एक निवेदन देऊन
माननीय पोलीस कमिशनर साहेब यांना अशी विनंती करण्यात आली की देशाचं वातावरण दूषित करण्यासाठी काही लोक जाणून बुजून मोबाईलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती जातीमध्ये द्वेष निर्माण कसा व्हावा आणि धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण कसा व्हावा, निवडणुकीसाठी काही लोकांकरता वातावरण दूषित करणे, काही लोकांसाठी त्याचा फायदा कसा होईल हा हेतू मनात ठेवून व्हॉट्सअपवरती कोणीतरी एक माथे फिरू बाबासाहेब आंबेडकर SC ST आणि OBC यांच्यासाठी अतिशय खालच्या दर्जाचे अतिशय हिणकस असे शब्द वापरून बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला आणि SC ST OBCंना राग कसा येईल आणि ते रागाच्या भरामध्ये इथं वातावरण दूषित कसं होईल हा दुष्ट हेतू मनात ठेवून त्या यादव नावाच्या नालायकानं एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे आणि ती क्लिप त्याचा शोध घेऊन माननीय पोलीस आयुक्त पवार साहेब यांना आम्ही सर्वांच्या वतीने अशी विनंती केली की त्या नालायकाला पकडून त्याला ताबडतोब जेलबंद करावं या हेतूनं आम्ही सर्वजण आज माननीय कमिशनर पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये काही जातीवाचक उल्लेख केलेला आहे? हो, त्याच्यामध्ये SC ST OBC आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय नीच पद्धतीनं खालच्या स्तराचा शब्द प्रयोग केलेला आहे, जे मला इथं पुन्हा ते शब्द बोलता येणार नाही आणि म्हणून आम्ही त्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर कडक शिक्षा त्याला देण्यात यावी म्हणून आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे. या यादव नावाच्या गृहस्थाने त्या नालायकानं जातीचं नाव घेऊन SC ST OBC आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जातीवाचक शब्द वापरलेले आहे आणि त्याच्यामध्ये दर्प इतका आहे की तो असं म्हणतो की माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की इथले राजकारणी, इथले सत्ताधीश त्याच्या पाठीमागे आहेत आणि जाणून बुजून त्यांनी असे कुत्रे भुंकण्यासाठी तयार केलेले आहेत. समाजामध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण होण्यासाठी आमची अशी मागणी आहे की जेव्हा त्यानं जातीवाचक शब्द बोलले तर त्याच्यावर जातीवाचकच अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत. महापुरुषाचा अपमान करण्याकरता जे काही कलम असतील ते सुद्धा त्याच्यावरती लावून त्याला तात्काळ जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे. जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी ऋषिकेश प्रदीप जयस्वाल यांची निवड संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली असून महासंघाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. अध्यक्षपदी मला दिलंय. आपण पाहिलं असेल की यावर्षीचे विविध युवांना प्रोत्साहित करणारे आपण प्रोग्राम घेतोय. तर खो खो असेल, कबड्डी असेल, प्रो गोविंद असेल, ढोल पथक असेल, कुस्ती असेल, असे विविध उपक्रम आपण सामाजिक या ठिकाणी करतोय. माझी ऑलरेडी माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेब यांनी 5 वर्षासाठी महानगरपालिकाची पैसे जे भरायचे होते ते परमिशन त्यांनी दिली होती निःशुल्क. तर ते असेल किंवा पोलीस परवानगी असेल, यावर्षी एक खिडकी योजना सहाय्यक आयुक्त पोलीस आपलं महानगरपालिका कार्यालय यांच्या माध्यमातून चालू आहे. तर कुठल्याही प्रकारचे जर काही प्रॉब्लेम आला तर ते सॉल्व्ह करायचं काम आम्ही महासंघाच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. पण मला वाटतं की 100% ते व्यवस्थित झालेलं आहे ऑलरेडी. विविध कार्यक्रम आता आपण जर पाहिलं असेल तर ढोल असेल, कुस्ती असेल, त्याच्यानंतर प्रो गोविंदा, खो खो, कबड्डी, तसंच विविध कार्यक्रम आहे. आपण यावर्षी 100वे वर्ष असल्यामुळे मागचे जेवढे अध्यक्ष असेल त्यांचा सत्कार सोहळा, तसंच महापुरुषाचं अभिवादन असेल, तसेच रक्तदान शिबिर असेल, तर खूप मोठे प्रमाणात आपण या ठिकाणी प्रोग्राम करतोय. या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार? मी सर्व लोकांना, सर्व जनतेला एक आवाहन करेल की आपण एन्व्हायरमेंटल फ्री म्हणजे आपलं शाडू मातीचे गणपती जास्तीत जास्त वापरावं. तसेच महासंघाच्या माध्यमातून आम्ही जे कार्यक्रम घेतोय किंवा तुमचे काय सजेशन असेल तर ते नक्कीच आम्हाला सांगा आणि मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि जोरदार खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी आपण 100वा आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करू अशी या ठिकाणी आशा बाळगतो. तर खुलताबाद तालुक्यातील मौजे गल्ले बोरगाव अंधारमाळा वस्ती येथे रस्ता चिखलमय झाल्याने एका महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क बैलगाडीतून कसरत करत स्मशानभूमी गाठावी लागली आहे. अंत्यविधीसाठी नेत असताना रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता प्रेताची मरणानंतर अवहेलना होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. या गावात कुणाचा मृत्यू झाला की गावकऱ्यांना विचित्र समस्येला सामोरं जावं लागतं.
गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नाहीये. रस्ता नसल्याने मृतदेह घेऊन स्मशानभूमीपर्यंत पोहोचणं ग्रामस्थांसाठी आव्हान असतं. खुलताबाद तालुक्यातील मौजे गल्ले बोरगाव अंधारमळा वस्ती येथे काल रात्री ठकडाबाई रखमाजी शेवारे यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. आज मंगळवारी अंत्यसंस्कारासाठी चक्क बैलगाडीतून नेत असताना रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता प्रेताची मरणानंतर अवहेलना होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. गावापासून स्मशानभूमी 1 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरती असून आधीच बैलवाट, त्यात मुसळधार पाऊस झाल्याने रस्ता जवळपास गायब झाला होता. त्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून या रस्त्यावरून चालणंच कठीण झाल्याने मृतदेह खांद्यावर किंवा स्वर्गरथातून नेणं शक्य नसल्याने बैलगाडीचा वापर करून मृतदेह नेण्यात आला. हे चित्र पाहून आता तरी प्रशासन, राजकीय नेते शुद्धीवर येतील का? अतिशय वाईट परिस्थितीतून शालेय विद्यार्थी, शेतकरी यांना या रस्त्याचा सामना रोज करावा लागत असल्याने वारंवार या भागातील शेतकरी बांधवांनी तहसील, जिल्हा परिषद सारख्या प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील त्यांना न्याय मिळालेला नाहीये. जनतेला फुकटचं प्रलोभन देण्यापेक्षा त्यांना रस्ता करून द्या, आता तरी दखल घ्या, ही मागणी ग्रामस्थांमार्फत केली जात आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गांवरती खड्डे आणि चिखलाने भरला असून त्याचा वापर करणं कठीण झाल्याने या चित्रावरून दिसत आहे. त्यामुळे येथे चांगला रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोडपडे, खुलताबाद. माझे गल्ले बोरगाव येथे अंधारमाळा वस्तीवरती आज आमचे मित्र सिद्धरामजी शेवारे पत्रकार यांच्या आईचं देहवासन झालं होतं आणि अक्षरशः ती प्रेत अंत्यसंस्कारासाठी नेत असताना रस्त्याची असलेली दुरावस्था एवढी होती की बैलगाडीतून ज्या वेळेस ती प्रेत यात्रा नेली जात होती तर अनेकदा बैलगाडीची चाक त्या पाण्यात जाऊन गाडी उलटती का अशी भीती त्या ठिकाणी वाटत होती. मात्र या आपल्या या गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये हे काय चाललंय नेमकी? आज आपल्याकडं आमदार आहेत, आमदार लोकांना प्रलोभन देत आहेत. अनेक ठिकाणी संसार बांधले असतील, अनेक प्रलोभने या ठिकाणी जनतेला या ठिकाणी आमदारच्या माध्यमातून दिले जात आहेत. मात्र आज खरंच जनता सुरक्षित आहे का? आज खरंच जनतेचा हा प्रश्न आहे का आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या गावामध्ये जी घटना आज घडली याला नेमकी कोण जबाबदार आहे याचे आम्हाला प्रशासनाकडून हे सगळं कळायला पाहिजे. आज आमदार संसार बादल्या वाटण्यात व्यस्त आहे, पेट्या वाटण्यात व्यस्त आहे आणि जे कोणी आज पुन्हा नव्याने या ठिकाणी लढण्यासाठी आले तेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतात. मात्र आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आमच्या गावामध्ये अक्षरशः रस्ता नाही आणि मागच्या या 2 वर्षात ही दुसरी घटना आहे. एकदा ट्रॅक्टर उलटून एक प्रेत यात्रा, ट्रॅक्टर उलटलं होतं एक प्रेत यात्रेचं, आता दुसरून ही बैलगाडीतून हे नेण्याची वेळ आमच्या गावावरती आज आलेली आहे. याला नेमकी कोण जबाबदार आहे हे सर्वात प्रथम आम्हाला सांगा. तर खुलताबाद शहरासह वेरूळ येथे बैलपोळ्यानिमित्त परंपरेनुसार श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून बैलांचं पूजा करून खुलताबाद शहरात मोठी आळी व लाने आळी या भागातून काही सदन शेतकऱ्यांनी बँड बाजासह वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या खुलताबाद शहरातून मिरवणुका काढल्यात. खुलताबाद शहरासह तालुक्यात वेरूळ येथे बैलपोळ्यानिमित्त परंपरानुसार 12वा ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून बैलाची पूजा केली. खुलताबाद शहरात मोठी आळी व लाने आळी या भागातून काही सदन शेतकऱ्यांनी बँड बाजासह वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या खुलताबाद शहरातून मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीमध्ये भगवे फेटे बांधून वृद्ध शेतकऱ्यांसह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना उद्धव गटाचे बाळासाहेब बारगळ, भाजप शहराध्यक्ष परसराम बारगळ, योगेश बारगळ, ज्ञानेश्वर बारगळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सखा असलेल्या सर्जा राजाप्रती आदरभाव व्यक्त करणारा सर्जा राजाचा पोळा सण खुलताबाद शहर आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय. कृषी संस्कृतीमध्ये बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणाचं महत्त्वाचं स्थान आहे. सकाळीच बैलांना आंघोळ घालून त्यानंतर दुपारी बेगड, झूल, रंग, शिंगांना बेगड, बाशिंग, फुगे, हिंगुळ आदी साहित्याने बैलांना सजवण्यात येतं. सायंकाळी गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. ढोलताशा, बँड आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मिरवणूक लक्षवेधी झाली. भारतीय परंपरेनुसार शेतीसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या बैलांची पूजा करण्यात आली. खुलताबाद शहरात हे बैलांचं पूजन करून त्यांना गोडाचं नैवेद्य खाऊ घालण्यात आला. घरोघरी पिंपळाच्या पानाची तोरणे बांधण्यात आली होती. गळ्यात कवड्याची आणि घुंगराची माळा, नवी वेसन, नवा कासरा, पायात करदोड्याचे तोडे घातलेल्या बैलांचं सुंदर रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं दिसत होतं. सर्जा राजांना शेतीच्या कामापासून विश्रांती देण्यात आली.
एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे EWS घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळतोय। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आणि त्या विद्यार्थ्यांना पाठबळ आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात EWS विद्यार्थ्यांना संधी प्राप्त झाली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून शिक्षण शुल्काच्या 50% रक्कम ही राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिली जाते। ही रक्कम त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावरती जमा होते। शिष्यवृत्तीची रक्कम मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती महाविद्यालयामध्ये जमा करतात। त्यामुळे प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्काच्या फक्त 50% रक्कमच घेणं अपेक्षित आहे। तसेच 100% शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क न घेता त्यांना प्रवेश देणं अपेक्षित होतं। त्यामुळे महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं ते आता होणार नाहीये। राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात। त्यामुळे आता विद्यार्थ्याकडून 50%च रक्कम प्रवेशावेळी घेणं अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलाय। त्यामुळे प्रवेशाच्या वेळी 50%च रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाहीये। त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलाय। वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी 50%च शुल्क भरा, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही। विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर होणार आहे। विद्यार्थ्यांवरील ताणही आता फीमुळे नाहीसा होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन, राज्यभरात लालपरी बंद, कर्मचारी आक्रमक, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रशासनाचा दावा। सोशल मीडियावर जातीवाचक शिवीगाळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत अपशब्द वापरणाऱ्यावरती गुन्हा दाखल करा, बसपाची पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।